श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो। त्या सेवेमध्ये महाराजांना दररोजचा नैवेद्य जे काही आपल्या घरामध्ये भाजी भाकर पोळी भात जो बनतो तो आपण महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवत असतो। पण ते नैवेद्य दाखवण्याची एक योग्य पद्धत असते आणि तो नैवेद्य जर योग्य पद्धतीने दाखवला तो महाराजांपर्यंत पोहोचतो। आपलं मन शुद्ध असेल तर तो नैवेद्य महाराजांपर्यंत पोहोचतो म्हणजे पोहोचतोच। आता त्या नैवेद्य दाखवण्याची काय पद्धत आहे, महाराजांना नैवेद्य कसा दाखवला पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि जो सेवेकरी प्रत्येक सेवेकरी आपल्या घरामध्ये महाराजांची सेवा करत असतो, ज्यांचे 108 पाठ चालू आहे, कुणाची कुठली सेवा चालू आहे, तो प्रत्येक सेवेकरी महाराजांना आपल्या घरातील एक मोठी व्यक्ती मानतो। त्या महाराजा आपल्या घरामध्ये वडील आहे, आपल्या वडिलांना दररोज कोणी उपाशी ठेवत नाही। प्रत्येक सेवेकरी हा महाराजांना नैवेद्य देत असतो। तर तो नैवेद्य कसा द्यायचा, जेव्हाही आपली सकाळची देवपूजा वगैरे झाली, आता माझ्या घरातलं सांगते मी, माझ्या घरामध्ये सकाळी देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर आम्ही चहा ठेवतो। चहा ठेवल्यानंतर पहिला चहा जो असतो तो महाराजांना असतो, त्यामध्येही तुळशीपत्र असतं। महाराजांना चहा थंडगार पाणी हे पिण्यासाठी मी सकाळी ठेवते। त्यानंतर चहा वगैरे झाली की जेव्हा आपण घरच्यांसाठी नाश्ता करतो तेव्हाही नाश्त्याची प्लेट जी असते ती महाराजांपुढे असते, तेव्हा तो चहा उचलला जातो आणि नाश्त्याची प्लेट तिथे ठेवली जाते आणि तो चहा आम्ही इकडे गरम करून स्वतः घेतो। तो नाश्ता महाराजांजवळ तसाच झाकून ठेवलेला असतो। त्यानंतर स्वयंपाक होतो, स्वयंपाक झाल्यानंतर तो नाश्ता आम्ही इकडे घेऊन येतो। तिथे नैवेद्याचं जे आहे आपण जेवण केलेलं ते ताट तिथे नेऊन ठेवतो। अशा पद्धतीने आमच्या घरातला दिनक्रम असतो आणि दिवसभरामध्ये आमच्या घरात जे काही खाण्यापिण्याचे वस्तू बनतात थंडगार ते आम्ही महाराजांना देत असतो। तर आता आपण महाराजांना योग्य पद्धतीने नैवेद्य कसा दाखवायचा, जेव्हाही आपण नैवेद्य घेऊन जातो भाजी भात पोळी जे काही, तो नैवेद्य नेताना कधीही त्यावरती झाकण ठेवायचं। जरी तुम्ही किचन मध्ये आहे पण महाराजांना नैवेद्य झाकूनच न्यायचा, कारण की आपली त्याच्यावर दृष्टी पडली की आपल्या मनामध्ये तो खाण्याची इच्छा होत असते, तर त्यामुळे ते झाकूनच न्यायचा। तिथे गेलं भरीव महाराजांसमोर गेलात की भरीव चौकन काढायचा। भरीव चौकन काढल्यानंतर ताट ठेवायचं। प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे। हातामध्ये एक तुळशीपत्र घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्या ताटावरून 3 वेळा फिरवायचं, गायत्री मंत्र म्हणायचं। गायत्री मंत्र म्हणल्यानंतर महाराजांना विनंती करायची, मी जो काही हा साधा सुद्धा जो नैवेद्य बनवलेला आहे माझा तुम्ही तो स्वीकार करा। आणि महाराजांना या गोष्टींपेक्षा आपल्या मनातील भाव खूप महत्वाचा आहे। तू किती प्रेमाने किती समर्पणाने तू मला नैवेद्य देतो हे महाराजांना खूप महत्वाचं आहे। आणि आता मेन म्हणजे तो नैवेद्य दाखवल्यानंतर काय करायचं, तो नैवेद्य तसाच उघडा ठेवायचा नाहीये महाराजांसमोर, तो नैवेद्य तिथे झाकून ठेवायचा आणि तुम्ही ताट ठेवल्यानंतर त्यातील एक घास मोडायचा, भाजीत बुडवायचा आणि महाराजांना भरवायचा की महाराज मी आज हा खूप प्रेमाने तुमच्यासाठी नैवेद्य केला आहे, तुम्ही तो ग्रहण करून मला सांगा कसा झालाय। आणि ज्या दिवशी तुम्ही असं बोलाल ना त्या दिवशी तुम्हाला काही ना काही प्रचिती येते म्हणजे येतेच। ही प्रचिती मी खूप वेळेस अनुभवली। जेव्हा पण मी महाराजांना एखादा विशेष पदार्थ करते आणि महाराजांना विचारते महाराज आजचा स्वयंपाक कसा झालाय, तर त्या दिवशी काही ना काही प्रचिती माझ्यासोबत घडतेच। एक दिवस असं झालं होतं की घरातील भाजी जी होती आमची ती कोणालाच आवडली नव्हती आणि महाराजांना मी नैवेद्य दाखवला। मग मी महाराजांसमोर गेली, म्हटलं महाराज आज माझी ही जी मी भाजी केली ती कोणालाच आवडली नाहीये, तर तुम्हाला पण नाही आवडली का, मी असं महाराजांना बोलले। आणि नैवेद्य 2 नंबरच्या पायरीवरती ठेवलेला होता। तर वाटी होती आणि ती वाटी अचानकच पडली। आता ती कशी पडली काय महाराजांना माहितीये, ती भाजी तिथे सांडली। मग पाणी दाखवताना म्हणा किंवा ती वाटी तिथे सांडून गेली आणि माझ्या लक्षात आलं महाराजांना आजची भाजी काही आवडलेली नाहीये। मी तो नैवेद्य उचलला आणि दुसरं करून महाराजांना दिलं। तर ह्या पद्धतीने महाराज आपल्याला थोडीफार प्रचिती देत असतात। तो नैवेद्य तिथे झाकून ठेवायचा आणि आता त्या नैवेद्याचं करायचं काय, तो नैवेद्य घ्यायचा आणि आपण घरच्यांनी प्रत्येकाने प्रसाद म्हणून खायचा। तो प्रसाद खाल्ल्यानंतर कितीही आजारी व्यक्ती असो काहीही असो, तो नैवेद्य ग्रहण केल्यानंतर त्याच्या ज्या विचारामध्ये बदल होईल, त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल, भरपूर गोष्टी होत्या। तर या पद्धतीने तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा आणि महाराजांची जी प्रचिती ती अनुभवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, सेवा करा सेवेकरी।